नमस्कार मित्रांनो, आमचे चॅनल गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून एस टी कर्मचारी हे आंदोलनावरती गेल्यामुळे एस टी बंदची हाक हे त्यांनी मारलेली आहे. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी एस टी हे बंद झालेली आहे. एस टी कर्मचारी कामावर रुजू न झाल्यामुळे एस टीचा फटका हा प्रवाशांना खूप मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. आपण पाहणार आहोत की एस टी किती दिवसासाठी बंद राहणार आहेत. ऐन गणेशोत्सवात एस टी बंद कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे गावाकडे जाणाऱ्या बस डेपोतच प्रवासी हे थांबून आहेत. ऐन गणेशोत्सवात एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहेत. एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. आज एस टी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाला पहिला दिवस आहे. एस टी कर्मचारी आंदोलनाला बसल्यामुळं डेपोत बस उभ्याच आहेत. त्यामुळं याचा थेट फटका प्रवाशांना बसणार आहे. या आंदोलनामुळे राज्यभरात एस टी बस बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई सेंटर येथील एस टी बस डेपोमध्ये या आंदोलनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग असते. अनेकांनी गणेशोत्सवासाठी एस टीचे आरक्षण देखील केले आहे. अशातच कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होताना बघायला मिळत आहे. राज्यभरात या आंदोलनाचा फटका बसल्यामुळे बरेच प्रवाशीचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. 7:30ची एस टी बस होती, मात्र 1-1.5 तास होऊनही बस डेपोतच होती. त्यानंतर प्रवाशांना ही बस कुठे न जाणार असे सांगितले गेले. त्यानंतर मित्रांनो, आता काही दिवस आंदोलन असल्यामुळे एस टी बस सेवा हे बंद राहणार आहे. एस टी बसवाल्यांचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण करण्याची आंदोलनामध्ये माग त्यांनी केलेली आहे. यासाठी राज्य सरकार काय पावलं उचलणार ते आपल्याला काही दिवसामध्ये कळेलच. पण सध्या तरी मित्रांनो, एस टी हे बंद राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण अशीच अपडेट तुम्हाला पुढे देखील देत राहू. धन्यवाद मित्रांनो.